सोमवारी विधानसभा निवडणुकींच्या निमित्तानं शिवसेना उभाटा गटाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे वणी येथे सभेसाठी गेले होते आणि जाताना ते आपल्या खास अशा चॉपरमधून म्हणजे हेलिकॉप्टरमधून गेले आणि ते जसे उतरले हेलिपॅडवर तर त्यांना तिथे भरारी पथकाचा गराडा पडला. आता या भरारी पथकाची मागणी काय होती तर तुम्ही सोबत आणलेल्या ज्या बॅग्स आहेत त्या बॅग्स आम्हाला तपासायच्या आहेत आणि फक्त ही जी विनंती केली त्या भरारी पथकानं त्यानं उद्धवजींचं पित्त खवळलं. तर उद्धवजी को गुस्सा क्यों आता है हा जो काही प्रश्न आहे तो आता अलीकडेच नव्यानं उद्भवलेला आहे. कारण उद्धवजी पूर्वी शांत संयमी नेतृत्व, अगदी चेहऱ्यावरची रेषाही न हलवू देणारे असे राजकारणी नेते अशी त्यांची ओळख होती. राजकारणी नेते हे बिरुद त्यांना अलीकडेच चिटकलेलं आहे. त्याच्या आधी एक जगद्विख्यात फोटोग्राफर म्हणजे बऱ्यापैकी दुकान चालवू शकेल असा फोटोग्राफर हा त्यांचा लौकिक होता. बाळासाहेब ठाकरेंचे जे काही फोटो तुम्हाला दिसतात जे शिवसेनेच्या जाहिरातींमध्ये वापरले जायचे, बरेचसे जे फोटो आहेत बाळासाहेबांचे जे कॅलेंडर्सवर किंवा फ्लेक्सवर झळकतात ते उद्धवजींनी काढलेले आहेत. आता ते एक उत्तम फोटोग्राफर आहे याबद्दल काहीच वाद नाही, पण राजकारणी म्हणून ते कसे आहेत नेमके ते आता मागच्या काही वर्षात आपण पाहिलं आहे. विशेषतः 2019 नंतर त्यांच्यात जो आमूलाग्र बदल झाला तो जो 2.5 वर्षांचा जो बदल आहे आणि त्यांचं 2.5 वर्षातलं जे काही वागणं आहे ते महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आता हे उद्धवजी एवढ्या तिरमिरीनं त्या भरारी पथकाशी भांडत होते. नुसते भांडत नव्हते तर अगदी काही मंडळी जी सोशल मीडिया ॲडिक्ट झालेली आहेत बघा आता, की काही झालं हगलं मुतलं की खिशातला मोबाईल काढायचा आणि कोणाशी जर वाद होत असेल तर रेकॉर्डिंग सुरू करायचं, व्हिडिओ रेकॉर्डिंग, आणि मग ते सोशल मीडियावर टाकायचं. बघा मी टोलवाल्याशी कसा भांडलो, बघा मी ट्रॅफिकवाल्याशी कसा भांडलो. तर आता उद्धवजीही त्याच भूमिकेत म्हणजे ह्या सगळ्या सोशल मीडियावरच्या टुकार पोरांच्या भूमिकेत शिरल्याचे आपल्याला परवा दिसले. तिथे जे काही भरारी पथक होतं, शासकीय यंत्रणा कामाला लागली होती, निवडणूक आयोगाचे कर्मचारी होते आणि पोलीस खात्यातले काही कर्मचारी यांनी मिळून ते चॉपर उतरलं, हेलिकॉप्टर उतरलं आणि त्यातल्या सामानाची झडती घेण्याची मागणी केली. आता हे सगळं लीगल आहे, कायदेशीर आहे, परंतु उद्धवजींना प्रचंड असा राग आला. उद्धवजींनी खिशातला मोबाईल काढून सरळ शूट करायला सुरुवात केली आणि ते जे काही बोललेत ते त्या सगळ्या मंडळींना, बिचारे शासकीय नोकर ते आपली ड्युटी करत होते, पण त्यांना ज्या पद्धतीनं उद्धवजी धमकावत होते त्यांना ही पहिली वेळ नाही आहे बरं का. पण हे कसं घडलं हे तुम्ही तो व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे आधी तो व्हिडिओ बघा. काय नाव तुमचं? माझं अमोल गाठे नाव आहे साहेब. कुठे राहणार आहे? मूळचा अमरावतीचा. अमरावतीचा. जी सर. ठीक आहे. आहे. कोणाकोणाच्या हातावरून बॅग तपासले? आता जस्ट नाही माझी तपासता बरोबर आहे. माझ्या आधी कोणाची तपासली? पहिलाच दौरा तुमचा कोण? हो माझा पहिला आहे, पण माझ्या आधी कोणत्या राजकीय नेत्याची तपासले? नाही साहेब, 4 महिने झाले मला सेवा. 4 महिन्यात एकाची नाही तपासली. मीच पहिला गिराईक सापडलो. नाही साहेब, असं काही नाही. तुमची बॅग नाही माझी तपासा तुम्ही, मी तपासायला अडवत नाही तुम्हाला, साहेब. पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंत मिंद्याची तपासली का? देवेंद्र फडणवीसची तपासली का? अजित पवारची, मोदींची तपासली का? अमित शहाची तपासली? साहेब अद्याप नाही अद्याप आले नाहीत. नाही आले तर मला तपासलीचा व्हिडिओ पाठवायचा. हो साहेब, नक्की. ठीक आहे. नक्की साहेब. हा तुमच्या सगळ्यांचं मी एक करतोय. मोदींची बॅग तपासतानाचा मला तुमचा व्हिडिओ आला पाहिजे. हो साहेब. हा तिकडे तुम्ही शेपूट नाही घालायची. हा व्हिडिओ मी रिलीज करतोय. ठीक आहे, तपासा बॅग माझी. बॅग रिकव्हरी. धन्यवाद साहेब. माझा युरिन पॉट पण तपासा जरा बाजूला. ए बीच में मत आओ. जरा बाजू. उघडा ना. आता बॅग उघडली तर हे पण उघडायला काय उघडायचं ते उघडा, नंतर मी उघडतो तुम्हाला. आता उद्या नागपूरला दिसणार का तुम्ही? नागपूरला येतात ते साहेब. माझी ड्युटी नाही, तुमची ड्युटी मर्यादित आहे. हो खालून पण बघा. ते कुठल्या नोकरी देत, धन्यवाद साहेब. कुठल्या शासकीय नोकरी देत बघून घ्या. हा ते पण उघडा 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 उघडा.
काय पाहिजे असेल तर घ्या, तुम्हाला पण ताण लागली असेल पण तुम्ही पण माणसं आहात. फ्युएलची टाकी वगैरे काय नाही साहेब, धन्यवाद साहेब. ठीक आहे. मला मोदी आणि अमित शहाचा बॅग तपासण्याचा व्हिडिओ पाहिजे एक तरी. हो साहेब, नक्कीच साहेब. हा. तुझं काय रे कॅमेरा दादा, तुझं नाव काय? नाव काय सांग ना. माझं नाव उद्धव ठाकरे, तुझं नाव काय? हा, विजय पटले. कुठे राहता? MP गुजरातचे नाहीत ना? हा, चला. म्हणजे महाराष्ट्रात तपासायला पण बाहेरच्या राज्यातली माणसं आहेत. धन्यवाद. पाहिलं मित्र, आता मी जसं म्हणालो की ही काय पहिलीच वेळ नाही आहे अशा नेत्यांची, मोठ्या नेत्यांची झडती घेण्याची, म्हणजे सामान्यांची झडती घेण्याची. कारण एकच त्यामागचं की निवडणुकीच्या काळात जो पैसा लागतो खर्च करायला, जी रसद लागते, ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचवायची असेल. बऱ्याचदा आता आपण बघतो काही बातम्या आपल्या कानावर पडल्या, अगदी निवडणुका जाहीर झाल्यानंतर फॉर्म भरायला सुरुवात झाली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी आपण एक गाडी पुण्याच्या खेड शिवापूरजवळ इनोवा जी पकडली गेली, जी सांगोल्याला निघाली होती आणि ती शिंदे गटाकडून पाठवली जात होती आणि ती नेमकी त्या शहाजी बापूंनाच पाठवली जात होती, कारण ती गाडी सांगोल्याची होती. असं जे काय परसेप्शन क्रिएट केलं गेलं, संजय राऊत त्यावर टाहो फोडून रडत होते की 25 नेले, 5च दाखवले, 50 गेले, 4 उडाले. हे जे काही आबाळ हेपलनं असतं ना एकाच बाजूने, ते फार मोठ्या प्रमाणात चाललं होतं. हा जो पैसा पकडायचा असतो त्यासाठी खरं तर जिथे फिल्डिंग लावायची असते तिथे फिल्डिंग लावली जात नाही. ज्यांचे पैसे योग्य ठिकाणी पोचायला हवेत त्यासाठी त्यांनी केलेल्या ज्या योजना आहेत, म्हणजे ॲम्ब्युलन्स असो किंवा ATMच्या ज्या गाड्या असतात, ATMचे पैसे ज्या बँका घेऊन जातात, CMS RMS सारख्या, त्या सगळ्या गाड्यांमधून हे पैसे सहजपणे त्याची वाहतूक होऊ शकते. आता आमच्या वसई विरारमध्ये ATM व्हॅन पकडल्या गेल्या, त्यात पैसे सापडले. आता हे बँकेचे होते की कुठल्या तरी राजकीय पक्षानं ते कुणाला उमेदवाराला मदत म्हणून पाठवले होते, हे अजून गुलदस्त्यात आहे. तर या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर अशा तपासण्या होणं साहजिकच आहे. आणि ही तपासणी होत असताना ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे ऑफेंड होत होते ती एक झाली बाजू. दुसरी गोष्ट अशी की उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीनं तिथे वर्तन केलेलं आहे की तुम्ही मिंद्यांची बॅग चेक केली का? मिंद्यांची बॅग केव्हाच चेक केली हो उद्धवजी. तुमच्या भाषेत ते मिंदे असतील, पण महाराष्ट्राचे घटनादत्त मुख्यमंत्री आहेत ना ते. तुम्ही घटनाबाह्य म्हणता त्यांना, पण घटनेनं त्यांना जे अधिकार दिलेले आहेत, राज्यपालांनी त्यांना शपथ दिली आणि त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवलेलं आहे, तरी तुम्ही घटनाबाह्य म्हणता. आणि हे आरोप जर उद्या कोणी तुम्हाला न्यायालयात खेचलं ह्या गोष्टीवरून, तर ते तुम्हाला केवढ्याला पडेल याची तुम्हाला कल्पना नाही. तुम्ही आणि तुमचं ते तुमचा मुलगा, उगाच वाईट शब्द वापरायला नको, सातत्यानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणत असतात. आणि या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची, घटनाबाह्य सरकारची जी काही खिरापत वाटली जाते जाहिरातींच्या रूपानं, ती मात्र यांच्या दैनिक सामनाला चालते, हेही आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं ह्यांच्या बोलण्यावर आणि यांच्या टीका आणि टिप्पणींवर, यांच्या आरोपांवर किती गांभीर्यानं व्यक्त व्हावं हा खरं तर वादाचा विषय. या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या तर एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचीही लोकसभेच्या प्रचारादरम्यान एका ठिकाणी तपासणी झाली होती अशीच. त्यांचंही हेलिकॉप्टर उतरल्यानंतर त्यांच्या सगळ्या बॅगा चेक केल्या गेल्या होत्या, त्यांचे सारे कपडे बाहेर काढले गेले होते. चला घ्या लवकर. एरवी त्यांच्या पांढऱ्या शुभ्र शर्टवर एखादा छोटासा डाग किंवा छोटीशी घडी पडली तरी त्यांच्या कपाळावर आठी येते, असे एकनाथ शिंदे त्यांचे सारे कपडे जेव्हा उचकटले जात होते ते सगळं शांतपणे बघत होते. एका शब्दाने रिॲक्ट न झालेला हा माणूस कुठे? आणि ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे काल थैथयाट करत होते ते आपले मामू कुठे? मामू म्हणजे माजी मुख्यमंत्री.
तर आता सध्या काय झालं आहे, सगळीकडे तो हिरवा बाजार मांडला गेला ना, तर मामू म्हणजे त्यांच्याकडे मामाला मामू म्हणतात, त्यामुळे तुम्हाला वाटेल मी त्यांना मामू म्हणालो, तसं नाही आहे. तर हा जो फरक आहे तोही आपल्यासमोर आला आहे की एकनाथ शिंदेंनी या सगळ्या गोष्टींवर कसं रिॲक्ट केलं आणि उद्धवजी कसे रिॲक्ट करतात. पण उद्धवजी को गुस्सा क्यों आता है हा मुद्दा बाजूला राहतो ना त्यामध्ये. आता याचा विचार केला तर परवाच जी एक घटना घडली की हे कुठल्या तरी सभेला चालले होते, तिथे मेटल डिटेक्टर होतं सभास्थानी घुसताना, पोलिसांचा बंदोबस्त होता. अशा ठिकाणी जेव्हा मुख्य VIP सोबत काही सोमे गोमे हौशे नवशे गवशे हे सुमडीमध्ये घुसतात आतमध्ये. कारण कसं आहे की त्या VIPला जराही धक्का लागू नये तर त्यांना सुरक्षितपणे आत न्यायचं असतं. पोलीस अशा वेळेला VIPकडे लक्ष देत असतात आणि त्या आडून बरेच लोक आतमध्ये निघून जातात. मग कुणाला अडवलं गेलं त्यावेळेला तर यांना नेमकं खटकलं. मग त्यांनी त्यावेळेलाही कसा आकांडतांडव केला तोही तुम्ही बघा. पाहिलंत मित्र, हे आहेत उद्धव ठाकरे. आणि त्यांनी आता जो तुम्हाला वणीचा व्हिडिओ दाखवला त्यात एक उल्लेख केला आहे की माझी बॅग चेक करा, बघा त्यात काय मिळतं का. मग ते पाण्याचे त्यांचा तो थर्मोफ्लाक्स होता तो उघडा, घ्या तुम्हाला पण प्यायचं, तुम्हाला ताण लागली असेल तुम्ही घ्या त्यातलं. या उपर त्यांनी एक गोष्ट तिथे त्यांच्या तोंडून निघाली की माझं युरिन पॉट पण चेक करा. आता हा युरिन पॉटची भानगड काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना, की माणूस सामानात शर्ट पॅन्ट अगदी बनियान अंडरवेअर घेऊन जातो, हात रुमाल नेतो, नॅपकिन नेतो, टॉवेल नेतो आंघोळ करायची असेल तर. दुसरं एक आपल्याकडे एक छोटी ती लेदराईट असते की ज्याच्यामध्ये आपण आपले टूथब्रश, टूथपेस्ट, रेझर, जर दाढी मिशी फुटत असेल तर ती दाढी करायला वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. डिओ असतो, परफ्यूम असतो, मॉइश्चरायझर असतात. तर त्या पलीकडे अजून काय नेऊ शकतो माणूस आपल्यासोबत. आमचे उद्धवजी आपल्यासोबत प्रवासात युरिन पॉट घेऊन जातात आणि तो युरिन पॉटही या मंडळींनी सांगतात की चेक करा. आता युरिन पॉट कशासाठी हे तुम्हाला उद्धवजींचे डॉक्टर्स सांगतील कारण हेलिकॉप्टरचा प्रवास असतो, हेलिकॉप्टरमध्ये बऱ्याचदा ते प्रसाधन गृह नसतं, जिथे तुम्हाला समजा 1 नंबर 2 नंबर लागली तर जाता येत नसतं. तर थोडक्यात कार्यभाग साधावा यासाठी ते युरिन पॉट सोबत घेऊन फिरत असतील. पण अगदी 40-45 मिनटाच्या या प्रवासात लघुशंकेला वाव आहे का. म्हणजे एक सशक्त माणूस जो असतो त्याला तास 1.5 तासाने कधीतरी ही लघुशंका होते झालीच तर. पण ही सातत्याने लघुशंका कोणाला होते, त्याला कुठला आजार असतो यावरही आपण विचार करायला हवा. तर एक प्रकारे वेगवेगळ्या आजारांनी व्याधींनी ग्रासलेले आमचे मामू आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीने गंडवलेले मामू, कारण त्यांना पदोपदी आता महाविकास आघाडी फाट्यावर मारत चाललेली आहे. त्यात हिरव्या मतांचा दुष्काळ पडतो आहे की काय, मग हिरव्या मतांसाठी मुल्ला मौलवींच्या गोठ्यात जाऊन लोणी लावावं लागतं आहे काय, हे सगळं पाहता जे फ्रस्ट्रेशन आलेलं आहे ना, ते फ्रस्ट्रेशन आपण पाहिलं या व्हिडिओतून. दोन्ही व्हिडिओतून दिसतंय बरं का. अगदी तो वणीचा जी तपासणी चालली आहे त्यातलाही जो आविर्भाव आहे तोही आपल्याला तसाच दिसतोय. आणि नावगैरे यांची मला अडवतात, आम्हाला आत येऊ देत नाही, कोण रे तो, हे जे काही आहे ना, हा जो काय ॲरोगन्स आहे ना, तो ॲरोगन्स नाही आहे, ते फ्रस्ट्रेशन आहे. वैफल्यग्रस्तता ज्याला म्हणतात ती ही वैफल्यग्रस्तता आहे. तर ही पाळी, ही परिस्थिती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर का आली याचा विचार तुम्ही आम्ही नाही तर खुद्द उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी करायला हवा. आणि जर त्यांनी असा विचार केला आणि त्यातून त्यांना काही सापडलंच तर त्यांना त्यांची चूक उमजेल जी त्यांनी 2019 साली केली. मित्रो, हे सगळं पाहता जे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलेले आहेत आणि त्यावरचा एक साकल्याने काय विचार मांडता येईल तोही मी मांडलेला आहे. यावर तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्समधून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा AKAR DG9. धन्यवाद. नमस्कार.